बघा लाडक्या बहिणींनो, 2-3 दिवसापासून तुम्हाला अशा प्रकारचे काही स्क्रीनशॉट किंवा अशा प्रकारचे काही न्यूज पाहायला भेटतील, ज्यामध्ये दिलं आहे 52,000 लाडक्या बहिणीचे ₹1,500 बंद होणार. दिवसेंदिवस निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांना अपात्र केले जात आहे. तुम्ही जर लाडक्या बहिणींनो, ही जी न्यूज आहे ही फेक आहे. याबद्दल आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहे अजित तटकर यांनी बघा काय म्हटलंय. बघा, काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मताखालील असलेल्या या बातम्या निराधार आहेत. बघा, आदित्य तटकरे मॅडमनी सांगितलं या ज्या बातम्या फेक आहे याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई-केवायसी प्रक्रिया अजूनही चालू आहे. योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीची विचलित न होता, म्हणजे विविध प्रसार माध्यमातून जी माहिती येत आहे यावर विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या माध्यमातून अधिकृत प्रसार माध्यम प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा, असं आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे. जसं की आपल्या चॅनलवर दाखवलं जातं, जे ऑथेंटिक माहिती असेल, जे शासन निर्णय असेल तेच आपण दाखवतो. बघा पुढे काय म्हटलंय, ई-केवायसीची मुदतवाढ ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या मुदतीत सर्व लाभार्थी भगिनींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती. बघा, थोडक्यात आदित्य तटकरे मॅडमनी एवढं सांगितलं की अशा प्रकारच्या बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. ज्यांची केवायसी राहिली असेल त्यांनी करून घ्या. ज्यांची केवायसी होत नसेल त्यांनी परत ट्राय करा. होऊन जाईल. सध्या साईटही व्यवस्थित चालू आहे, त्याच्यामुळे कोणाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या सचिन सिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.